जे लोकेशन आपण सध्या आलेलो आहे, तर ह्या आजच्या ब्लॉगमध्ये पाहतो आपण की दिग्रजच्या स्टेशनवरील जे आहे मित्रांनो, आता हा रेल्वे ज्या ठिकाणी आपले प्रवासी थांबतील तर त्या ठिकाणी आपल्याला हा त्यांच्यासाठी मित्रांनो शेड आता बनतो आहे. आणि तिकडं मी तुम्हाला दाखवलंही होतं याही साईडला, म्हणजे तो तर आता उभा झालेला आहे. आणि इथे आपण बघू शकतो की हे जे याच्यासाठी मित्रांनो इथे पण आपल्याला पिलर वर आलेले आहेत. तर इथे पण आता काम आपण बघू शकतो. आणि तिथे जो आहे तर स्टेशन क्रॉसिंगसाठी मित्रांनो तिथला तो ब्रिज मी तुम्हाला आताच दाखवलेला होता. आणि या सगळ्या या सिच्युएशनला या ट्रॅकवरती मित्रांनो इथून मग जे आपल्या नांदेडवरून किंवा नागपूरवरून जिथूनही रेल्वेचा माल येईल तर तो माल या ठिकाणून बाहेर नेण्यासाठी हा साईडचा भाग मित्रांनो आपल्याला जो आहे तर तो कामा येणार आहे. कारण त्या साईडला आपण सध्या उजव्या साईडने चालतो आहे, तर त्या साईडला जे आहे मित्रांनो तिकडून ठिकाणी मित्रांनो ट्रेनचं जे पाणी असेल ट्रेनवरून म्हणजे या स्थानकापासून पाणी बाहेर जाण्यासाठी हे या ठिकाणी हे नालीतलं पाणी येणार आणि इथून मित्रांनो इथे बाहेर ते इथे जाणार आहे. आणि आपण बघू शकतो की या सगळ्या जे स्लीपर आहेत आपला त्याचा स्टॉक जो आहे मित्रांनो इथं आता लेअरिंग केलेला आहे. म्हणजे आता याची नेक्स्ट स्टेप काय आहे की इथं गिट्टी आतरून मित्रांनो त्यावरती आता ह्या ट्रॅक इथं बसवण्याचं काम हेच मित्रांनो होणं बाकी आहे. आणि आपण बघू शकतो की तिथून 500 मीटरपासून ही आपल्या या ठिकाणी ट्रॅकची लेअरिंग मित्रांनो इथं करण्यात आलेली आहे. आणि आता या सगळ्या आजच्या या ब्लॉगमध्ये बरेच दिवसानंतर इथला मित्रांनो स्पेशल आपण ब्लॉग बनवतो आहे. तर हा आपल्या स्टेशनच्या मित्रांनो जो मुख्य भाग आहे तर त्या परिसरातील आपल्याला काम असलेलं दिसतं. आणि इकडं जे आहे हा रुईचा रस्ता जातो आहे. म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये दिग्रज ते उमरखेडपर्यंत मित्रांनो 70 ते 75 पूल आपल्याला या ठिकाणी असलेले दिसतात. आणि हे मुख्य आपलं स्टेशन जसं आपलं प्लॅटफॉर्म आहे म्हणजे वर्धा यवतमाळ नांदेड या 285 किलोमीटरला जोडणाऱ्या या सिच्युएशनमधला मित्रांनो म्हणजे याच्या मागे रेल्वेची पार्किंग ती असणार आहे. हा इकडून हा एक मित्रांनो ट्रॅक असेल आणि हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि हा प्लॅटफॉर्म नंबर 2 अशी सगळी सिच्युएशन आहे. आणि या सगळ्या परिसरामधलं मित्रांनो रेल्वेचं आपल्या जे काम आहे तर ते आपल्याला वरच्या याच्यामध्ये जे आहे तर इकडून तुम्हाला वरून मी दाखवतो, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजू त्यावरती कवर होतील. ही सगळी नालीची यंत्रणा नाली व्यवस्था हे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पूर्ण झालेली दिसते. हा आपला जो आहे जो हायवे तुम्हाला मी सांगितला होता नांदेडला जात होतो तर तो हायवे. आणि इकडूनच मित्रांनो आपल्याला दिग्रसवाल्याला एंट्री या इसापूर हे जे गाव आहे मित्रांनो तिथूनच मिळणार आहे. तर आजची ही सध्याची सिच्युएशन आहे. आणि सध्या पार्किंगचं जे काम आहे मित्रांनो तर ते आपल्याला तिथं चालू असलेलं दिसतं. जे पिलर आपल्याला दिसत आहेत मोठे मोठे पिलर हे जमिनीच्या 40 फूट खालून जे आहेत ते भरण्यात आलेले होते. इथली शूटिंग तुम्हाला मी बरेचदा दाखवलेली आहे. आणि ही कशाला आहे तर यावरती मित्रांनो जो म्हणजे आपण प्रवाशांकरिता ब्रिज आपण क्रॉस करतो, स्टेशन क्रॉस करतो प्लॅटफॉर्म, तर ते आपण बघू शकतो की त्याही साईडला आपल्याला दिसत आहे आणि याही साईडला. आणि याला सगळं प्रवाशांना या प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी हा मित्रांनो खालून भरत आणलेला आहे. तर मित्रांनो मग तो उभा करण्यासाठी त्याला लागणारं जे मटेरियल आहे तर ते सगळं आपण या ठिकाणी बघू शकतो की तिथे जे नट बोल्ट होते तर त्याला हे मोठे मोठे पिलर मित्रांनो तिथे त्यामध्ये फिट होणार आहेत आपण बघू शकतो. आणि याला कलर वगैरे जे आहे तर तो पण मित्रांनो देऊन तयार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग यावरती